हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण रेस्पिरेशन इन प्लांट्स या चॅप्टरमधला ग्लायकोलायसिस हा पार्ट बघणार आहोत. लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग. आज आपण रेस्पिरेशन इन प्लांट्स या चॅप्टरमधला ग्लायकोलायसिस हा पार्ट बघतोय. लाईन टू लाईन NCERT रीडिंग टीचिंगचा हा व्हिडिओ आहे. एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ सेपरेटली तुम्हाला मिळणार आहे बोर्डवरती, एक्सप्लेनेशन ज्याच्यात होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आज आपण लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग अँड एक्सप्लेनेशन इन मराठी असं आपण पाहतोय. Okay, the term glycolysis has originated from Greek word glycose for sugar and lysis for splitting. Glycolysis ही प्रोसेस काय आहे? शुगरचे तुकडे. Glycolysis, sugar splitting, glycolysis, sugar splitting, glycolysis. Okay, the scheme of glycolysis was given by Gustav Embden, Otto Meyerhof and J. Parnas and is referred as EMP pathway. Okay, E stands for Embden, M stands for Meyerhof, P stands for Parnas. So EMP pathway. ठीक आहे, 3 सायंटिस्टने याचा शोध लावलेला आहे. गस्टाव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ, जी पार्नस. ठीक आहे. इन anaerobic organisms, it is the only process in respiration. Glycolysis occurs in the cytoplasm of the cell and is present in all living organisms. ग्लायकोलायसिस हा एकमेव पार्ट रेस्पिरेशनचा असा आहे जो की ॲरोबिक रेस्पिरेट्स पण दाखवतात, ॲनएरोबिक रेस्पिरेट्स पण दाखवतात. म्हणजे याचा अर्थ ऑब्वियसली ग्लायकोलायसिस इट इज प्रेझेंट इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जगातले सगळे सजीव ग्लायकोलायसिसचा रिजन दाखवतात. ओके, इन दिस प्रोसेस ग्लुकोज अंडरगोज पार्शियल ऑक्सिडेशन टू फॉर्म 2 pyruvic acid molecules in plants derived from sucrose, which is the end product of फोटोसिंथेसिस. पार्शियल ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. ग्लुकोजमध्ये ग्लुकोज काय करतं? ग्लायकोलायसिसमध्ये पार्शियल ऑक्सिडेशनमध्ये जातं आणि 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्युल्स तयार करतं. 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतात हे तर आपल्याला माहिती आहे. ग्लुकोज जो आहे तो 6 कार्बन कंपाऊंड आहे. पायरुविक ॲसिड जे आहे ते 3 कार्बन कंपाऊंड आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ग्लायकोलायसिसच्या शेवटी 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्युल्स तयार होतात. ओके, प्लांट्समध्ये जो ग्लुकोज यूज होतो तो डिराईव्ह केला जातो सुक्रोजमधनं. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा, हा नीटला विचारला गेलेला आहे. आणि सुक्रोज हा काय आहे? इट इज द एंड प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. इथे लक्षात. ओके, केमिकली सुक्रोज हे काय आहे? इट इज अ डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे 2 शुगर्सचं कॉम्बिनेशन. कुठल्या? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हा काय आहे? ग्लुकोजचाच आयसोमर आहे. त्यामुळे 2 ग्लुकोज मॉलिक्यूल असंही आपण म्हणू शकतो, किंवा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज इक्वल टू सुक्रोज असंही आपण म्हणू शकतो. ओके, सो प्लांट्समध्ये सुक्रोज यूज होतो इन्स्टेड ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. नेक्स्ट लाईन, स्टोरेज कार्बोहायड्रेट जे स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याच्यापासून हा सुक्रोज काढला जातो आणि तो यूज केला जातो इन केस ऑफ plants. Sucrose is converted into glucose and fructose by the enzyme invertase, and these 2 monosaccharides readily enter in the glycolytic pathway. सुक्रोज हा डायसॅकराइड कट होऊन इन्व्हर्टेजमुळे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट होतो. सुक्रोजचं कन्व्हर्शन कशात होणार? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होणार. कुठल्या एन्झाईमनी? इन्व्हर्टेज. आता हा तुमचा नीट लेवलचा पॉईंट आहे. कुठल्या एन्झाईमनी हे डिग्रेडेशन होतं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दीज आर 2 मोनोसॅक्राइड्स. हे मोनोसॅक्राइड्स आहेत जे की परत ग्लायकोलायसिसमध्ये उडी मारतात आणि प्रोसेस स्टार्ट करून देतात. ओके, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर फॉस्फोरायलेटेड टू गिव्ह राईज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम हेक्झोकायनेज. ग्लुकोज हा ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतो एक्झोकायनेज या एन्झाईमच्या मदतीने. व्हिडिओ तर आपण बघणार आहोत, तो काही विषय नाही आहे. किंवा ग्लुकोजचं कन्वर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कसं होईल तेही आपण बघू, तो काही पण विषय नाही आहे. इथं लर्निंगचा मुद्दा येतो तुमचा एन्झाईम. इथं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. इट इज द हेक्झोकायनेज. रादर काय करा की 10 स्टेप्स आहेत टोटल. ग्लायकोलायसिसच्या 10 स्टेप्स आहेत. या 10 स्टेपचे 10 एन्झाईम्स आहेत. ओके, त्याची सिरीज तयार करायची वहीमध्ये आणि ती लर्न करून घ्यायची. म्हणजे बेटर वे, तुम्हाला वेगळं डोकं लावत बसण्याची गरज पडत नाही प्रत्येक एन्झाईमसाठी. ओके, सो ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. बघा आता ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये म्हणजे मग 6 फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेले आहेत का? नाही, एकच फॉस्फेट ग्रुप तिथे येतो, पण तो
ग्लुकोजमधल्या 6th कार्बनला अटॅच होतो. ग्लुकोज हा कसा मॉलिक्यूल आहे? 6 कार्बन कंपाऊंड आहे. इट इज अ हेक्झोज शुगर. इट इज ॲन हेक्झोज शुगर. त्यामुळे त्याच्या 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. आता हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो म्हणजे काय? त्याच्याकडे कुठं तरी आला पाहिजे. तर आपण जर का चार्टमध्ये बघितलं, कमिंग फ्रॉम द ATP मॉलिक्यूल. व्हॉट इज ATP मॉलिक्यूल? ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट ग्रुप. 3 फॉस्फेट ग्रुपमधून एक फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजला दिला जातो आणि ATPचे कन्व्हर्शन ऑब्व्हियसली कशात होणार? ADP, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेटचा काय झाला? डायफॉस्फेट झाला. म्हणजेच शेवटचा फॉस्फेट ग्रुप हा तिथून निघून ग्लुकोजला अटॅच झालेला आहे. आता इथं अजून एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केलेला क्वेश्चन कसा येऊ शकतो की ATPचा जो तिसरा मॉलिक्यूल आहे फॉस्फेट ग्रुप, तो जो अटॅच झालेला तिसरा बॉन्ड आहे दॅट इज हाय एनर्जी बॉन्ड. कसा बॉन्ड आहे तो? हाय एनर्जी बॉन्ड. म्हणजे ATPचं कन्व्हर्शन ADPमध्ये जर का झालं तुमच्या रिॲक्शनमध्ये, तर याचा अर्थ हा होतो की तो तिसरा बॉन्ड ब्रेक झाला. बरोबर आहे? तो तिसरा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे तुमची जी रिॲक्शन झाली तिने एनर्जी वापरली. ओके, एनर्जी वापरली म्हणजे काय? एनर्जी ॲब्झॉर्ब केली त्या रिॲक्शनमध्ये. आणि रिॲक्शनमध्ये जर का एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली आहे तर याचा अर्थ जाऊ शकते इट इज ॲन एंडोथर्मिक रिॲक्शन. तर तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की द कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. मग अशा वेळेला आपला मुद्दा क्लिअर पाहिजे की ATPचा तिसरा मॉलिक्यूल तिथं आलेला आहे म्हणजेच तिसरा हाय एनर्जी बॉन्ड ब्रेक झालेला आहे, म्हणजेच एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली आहे, म्हणजेच रिॲक्शन एंडोथर्मिक झालेली आहे. येते लक्षात? कुठल्याही अँगलनी कशाही ॲस्पेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Okay, this phosphorylated form of glucose then isomerizes to produce fructose 6-phosphate. Subsequent steps of metabolism, glucose and fructose are the same. जसं की मी आत्ताच सांगितलं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय आहेत? दीज आर द आयसोमर्स ऑफ इच अदर. त्यामुळे ग्लुकोज 6-phosphate इज कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6-phosphate. दॅट इज द आयसोमर ऑफ द प्रिव्हियस मॉलिक्यूल. अगोदरच्या मॉलिक्यूलचा आयसोमर तयार केला जातो. ओके. The various steps of glycolysis are depicted in the diagram. In glycolysis, a chain of 10 reactions under the control of different enzymes takes place to produce pyruvate from the glucose. आता पायरुवेट इथं आलेला आहे, वरती पायरुविक ॲसिड दिलेला आहे, पण हे लक्षात ठेवा की हे दोन्ही नावं एकाच केमिकलची दिलेली आहेत. जसं मी सांगितलं ग्लायकोलायसिस 10 रिॲक्शन्सची बनलेली आहे. 10 रिॲक्शन्सला 10 एन्झाईम्स कंट्रोल करतायत. एन्झाईम्स म्हणजे काय? बायो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्शनचा रेट वाढवतो. म्हणजेच एन्झाईम्स काय करणार आहेत? दे स्पीड अप द रिॲक्शन रेट. आणि एन्झाईम्स खूप जास्त सबस्ट्रेट स्पेसिफिक असतात. त्या सबस्ट्रेटसाठी तो एन्झाईमच काम करेल. दुसरा एन्झाईम त्याची जागा घेत नाही, दुसरा एन्झाईम त्याचं काम करत नाही. ओके. तर हे 10च्या 10 एन्झाईम्स तुम्हाला नीट लर्न करायचे आहे. While studying the steps of glycolysis, please note that steps which utilizes or synthesis of ATP molecules or in case of NADH plus H plus takes place. काय म्हणलेलं आहे? स्टेप्समध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? कुठं कुठं ATP तयार झाला, कुठं कुठं तो वापरला गेला, प्लस NADH2 कुठे कुठे यूज झाला. आता या दोन्हीवरच फोकस का करायचा आहे? कारण these two molecules are highly energized molecules. हे कसे मॉलिक्युल्स आहेत? हायली एनर्जाइज्ड मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे यांना चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके. ATP युटिलायझेस ॲट 2 steps. फर्स्ट इन द कन्वर्शन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लुकोज 6-phosphate अँड सेकंड इन द कन्वर्शन ऑफ फ्रुक्टोज 6-phosphate टू फ्रुक्टोज 1,6-diphosphate. इकडे जर तुम्ही बघितलं रिॲक्शनमध्ये तर 2 स्टेप्सला ATP यूज केलेला आहे. पहिली स्टेप आणि तिसरी स्टेप. पहिली स्टेप काय आहे? ग्लुकोज टू ग्लुकोज 6-phosphate. तिसरी स्टेप काय आहे? फ्रुक्टोज 6-phosphate टू फ्रुक्टोज 1,6-diphosphate. ठीक आहे. आता 1,6-diphosphate म्हणतोय म्हणजे कसं? फ्रुक्टोज पण कसा मॉलिक्यूल आहे? 6 कार्बन आहेत. 1,6-biphosphate म्हणजे काय? पहिल्या कार्बनला आणि 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच केलेला दिसून येतो. ओके, गॉट इट. Fructose 1,6-biphosphate is split into dihydroxyacetone phosphate and 3-PGAL, that is
फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. आता ही या स्टेपचं नाव काय आहे? इट इज कॉल्ड फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं काय झालेलं आहे? इकडे एक मॉलिक्यूल बनला, इकडे एक मॉलिक्यूल बनला. आता इथं सरळ सरळ जर बघितलं तर 3C वेगवेगळे झालेत, वरती 6C आहे, म्हणजे 6 कार्बन कंपाऊंडचा बरोबर मध्ये कट पडला आहे आणि 3 कार्बन इकडे 3 कार्बन इकडे, प्लस बायफॉस्फेट दिले, एक फॉस्फेट ग्रुप इकडे एक फॉस्फेट ग्रुप इकडे. म्हणजे सरळ सरळ हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल दोघं एकमेकाचे आयसोमर्स आहेत. जर नीट ॲरो बघितला तुम्ही तर दोन्ही एकमेकामध्ये कन्वर्ट होताना दिसत आहेत. मीन्स बोथ आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. गॉट इट? कुठला आहे पहिला? ट्रायोज फॉस्फेट, दॅट इज ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, म्हणजेच DHA PgAl, म्हणजेच PgAl, दॅट इज फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. आणि इकडचा मॉलिक्यूल काय आहे? ट्रायोज फॉस्फेट, म्हणजेच डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट, दॅट इज DHAP. दोन्हीही ट्रायोज फॉस्फेट आहेत. ट्रायोज म्हणजे तिसऱ्या कार्बनला 3 कार्बन कंपाऊंड, ट्रायोज म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड आणि फॉस्फेट ग्रुप त्याला अटॅच झालेला आहे. ओके, गॉट इट? वी फाइंड दॅट दॅर इज वन स्टेप वेअर NADH plus is formed from NAD. This is when 3-phosphoglyceraldehyde is converted into 1,6-biphosphoglycerate. काय म्हटलेलं आहे बघा आता? NADH पासनं NADH2 तयार होतो. कुठल्या स्टेपला? PgAl is converted into 1,3-biphosphoglyceraldehyde. बघा आता ही स्टेप जर बघितली तर दिसतंय आपल्याला इथे NAD इज कन्वर्टेड इंटू NADH2. NAD पासून NADH2 तयार झालेला आहे. आता इथं परत तेच आहे, एनर्जाइज्ड मॉलिक्यूल तयार होतोय, एनर्जी बाहेर निघते, एक्झोथर्मिक रिॲक्शन तयार होत आहे. ओके, गॉट इट? 2 redox equivalents are removed in the form of hydrogen bonds from PgAl and is transferred to the molecule of NAD+. काय चेंज करते? 2 हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम PgAl. PgAl मधले 2 हायड्रोजन ॲटम काढून NADला दिले जातात. ओके, PgAl is oxidized with organic phosphate to get convert into by PgAl to PGA. या कन्व्हर्शनसाठी फॉस्फरिक ॲसिड आपला फॉस्फेट ग्रुप देतो. PgAlचं कन्व्हर्शन कशात होणार आहे? बाय PGA, म्हणजे बाय फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, म्हणजे 2 फॉस्फेट ग्रुपला घेऊन फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बाय PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होतो. The conversion of bi-PGA to 3-phosphoglyceric acid is also an energy yielding process. This energy is trapped by the formation of ATP. 1,3-bi-PGA to 3-PGA या कन्व्हर्शनमध्ये पहिला ATP जनरेशन होतो. जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं, ATP आता इथे तयार होतोय, म्हणजे एनर्जी यिल्डिंग प्रोसेस आहे, म्हणजे एनर्जी बाहेर दिली जात आहे. ती एनर्जी ट्रॅप करतो ATP मॉलिक्यूल. कसं ट्रॅप करणार बघा, इथे दिसतंय का? 1,3-biphosphoglyceric ॲसिड इज कन्वर्टेड इंटू 3-phosphoglyceric ॲसिड, म्हणजे सहजच एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर पडतोय. त्या इनऑर्गॅनिक फॉस्फेटला पकडण्याचं काम कोण करणार? ADP. परत तेच सांगते मी, ADP ॲडेनोसिन डायफॉस्फेट, ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, म्हणजे तिसरा हायली एनर्जाइज्ड बॉन्ड तयार होतो. दॅट इज वाय ATP इज फॉर्म. म्हणजे एनर्जी आता इथं काय होऊ लागली? बाहेर पडतीये. सो इट इज द एक्झोथर्मिक रिॲक्शन, energy yielding process. Okay. Another ATP is synthesized during the conversion of PEP to pyruvic acid. Can you calculate how many ATP molecules are directly synthesized in this pathway from one glucose molecule? अजून एक ATP कुठे तयार होऊ लागला? शेवटीला 2-phosphoenol pyruvic acid, 2-PEPA is converted into 2-pyruvic acid. इथे अजून एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट सटकतो, तो ट्रॅप केला जातो ADP काढून आणि ATP तयार होतो. आता प्रश्न काय विचारलाय बघा? हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस्ड इन ग्लायकोलायसिस. ओके, यूज किती केलं विचारलंय का? नाही. बनवले किती? इथं बनवलेले दिसत आहेत का? नाही. आता इथून जे आहे नीट जर बघितलं तर वरचा मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूलमध्ये स्प्लिट झाला, एकच मॉलिक्यूल पुढे गेला आहे, पण याच्या पुढच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला 2 मल्टिप्लाय केलेलं दिसेल का? कारण एक सिरीज ऑफ रिॲक्शन्स PgAl साठी तयार होईल आणि दुसरी सिरीज ऑफ रिॲक्शन DHAP साठी तयार होईल. हा जो इकडे आयसोमर बनला आहे तो पण इकडे कन्वर्ट होऊन परत पुढे सरकतो. म्हणजे प्रत्येक स्टेपला मल्टिप्लाइड बाय 2 झालेलं आहे, बरोबर आहे. मग ATP खालच्या रेंजमध्ये ATP तयार किती झाले? एक इथे झालेला आहे
दुसरा इथे झालेला आहे, बरोबर आहे. आणि ×2 दोन्ही ठिकाणी करावं लागेल आपल्याला. म्हणजे टोटल सिंथेसिस किती झाले? 4. तर हे तुम्हाला नीट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, लक्षात ठेवता आलं पाहिजे. हा नेट गेन आहे. 4 मॉलिक्युल्स तयार होतात, 2 मॉलिक्युल्स वापरले जातात. जर नेट गेनचं विचारलं तर आपण पाहतोय की वरती इथे 2 ATP मॉलिक्युल यूज झालेले आहेत. म्हणजे बनले किती? 4. वापरले किती गेले? 2. म्हणजे नेट त्याच्याकडे उरले किती? 2. आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं ग्लायकोलायसिस इज द ओनली एनर्जी यील्डिंग प्रोसेस फॉर एनॅरोबिक रेस्पिरेट्स. जेवढे एनॅरोबिक रेस्पिरेशन करणारे आहेत त्यांच्यासाठी हाय एनर्जी यील्डिंग प्रोसेस एवढीच एक आहे. इतर कुठलेही प्रोसेस त्याच्याकडे नाही. क्रेब्स सायकल, टर्मिनल ऑक्सिडेशन ह्या 2 प्रोसेसेस एनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये होतच नाही. का? कारण तिथं मायटोकॉन्ड्रियाच नाही आहे, त्यामुळे तिथं होण्याचा विषयच नाही. गॉट इट? Pyruvic acid is then the key product of glycolysis. What is the metabolic rate of pyruvate? Pyruvic acid is the key product of glycolysis. Pyruvic acid काय आहे? त्याचा बनलेला की प्रोडक्ट आहे. What is the metabolic fate of pyruvic acid or pyruvate? पायरुवेटचा मेटाबॉलिक फेट म्हणजे काय? शक्यता. कुठल्या कुठल्या अँगलनी पायरुवेट यूज केला जाऊ शकतो किंवा कन्वर्ट केला जाऊ शकतो. तर पायरुवेटचे खूप सारे फेट्स आहेत, खूप सारे कन्वर्शन्स होऊ शकतात. पायरुवेट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड ॲलानाइन, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू इथेनॉल, कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू कार्बोहायड्रेट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप सारे कन्वर्शन्स पायरुविक ॲसिडचे होऊ शकतात ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द पर्टिक्युलर सेल. ओके, दिस डिपेंड्स ऑन द सेल्युलर नीड. ऑब्वियसली हे सगळे कन्वर्शन्स कशाच्या भरोशावर होणार आहे? इट डिपेंड्स ऑन द सेल्युलर नीड. सेलची जशी गरज असेल तसं ते कन्वर्शन करणार आहे. ओके, देर आर 3 मेजर वेज इन विच डिफरंट सेल्स हँडल पायरुविक ॲसिड बाय प्रोड्यूस बाय ग्लायकोलायसिस. जसं आत्ता सांगितलं मेटाबॉलिक फेट त्याचे दिलेले आहेत. दीज आर लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन, ॲरोबिक रेस्पिरेशन. जे मी फेट सांगितले ते तर डिपेंड करतील की कंडिशन काय आहे सेलची किंवा रिक्वायरमेंट काय आहे. पण मेजरली पायरुविक ॲसिड 3 भागांमध्ये यूज केलं जाऊ शकतं. वन इज लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन म्हणजे लॅक्टिक ॲसिड बनवण्यासाठी, अल्कोहोलिक फर्मेंटेशन अल्कोहोल बनवण्यासाठी दॅट इज इथेनॉल, अँड ॲरोबिक रेस्पिरेशन जे की आपण करतो दॅट इज फॉर्मेशन ऑफ CO2 अँड H2O प्लस एनर्जी. फर्मेंटेशन टेक्स प्लेस अंडर ॲनारोबिक कंडिशन्स इन मेनी प्रोकॅरियोट्स अँड युनिसेल्युलर यूकॅरियोट्स. फर्मेंटेशन कसं आहे? ॲनारोबिक कंडिशनमध्येच घडतं. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक सेल्स दॅट आर द बॅक्टेरिया अँड यूकॅरियोटिक युनिसेल्युलर सेल्स. एकपेशीय सजीव ज्यांच्याकडे न्यूक्लियस आहे ते सुद्धा ॲनारोबिक रेस्पिरेशन किंवा फर्मेंटेशन ॲनारोबिक फर्मेंटेशन दाखवू. फर्मेंटेशन सेपरेटली दिलेलं आहे तेव्हा आपल्याला बघायचं आहे. फॉर द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू CO2 अँड H2, however, organisms adopt Krebs cycle, which is also called as aerobic respiration. This requires supply of oxygen. आता ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन ग्लुकोजचं जर व्हायचं असेल तर त्याला कन्वर्ट व्हावं लागेल CO2 आणि H2Oमध्ये. आणि हे सगळं कन्वर्शन केव्हा शक्य आहे? जेव्हा पायरुविक ॲसिड क्रेब्स सायकलमध्ये उडी मारतो, म्हणजेच ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये उडी मारतो. ओके, क्रेब्स सायकल कुठे घडणार आहे? इन द मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलायसिस कुठे घडणार आहे? इन द सायटोप्लाझम. म्हणूनच ग्लायकोलायसिसला सायटोप्लाझमिक रेस्पिरेशन असं पण म्हणलं जातं. ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये क्रेब्स सायकल घडते, ETS पॅथवे घडतो आणि म्हणून तिथे मग इट रिक्वायर्स ऑक्सिजन सप्लाय. तिथे ऑक्सिजनचा सप्लाय मात्र लागणार आहे पुढच्या सगळ्या प्रोसेससाठी. जेव्हा आपण क्रेब्स सायकलचा व्हिडिओ बघणार त्यावेळेला आपल्याला क्रेब्स सायकल पण डिटेलमध्ये लक्षात येणार आहे. ओके, प्रेफरेबली जे NCERTच्या बुक्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या एन्झाईम्सची नावं दिलेली नाही आहेत. ओके, पण नावं विचारली मात्र जाऊ शकतात. तर तुमच्याकडे स्टेट बोर्डची पण पुस्तकं असणं गरजेचं आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये प्रत्येक रिॲक्शनचा एन्झाईमचं नाव दिलेलं आहे, तर ते तुम्हाला छानपैकी लर्न करणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला माझ्या व्हिडिओविषयी काही डाऊट असतील, कन्फ्युजन असतील, नक्की विचारा, कितीही वेळा विचारा. तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईपर्यंत आपण डिस्कशन करू शकतो. ओके, हे आहे आपल्या आजच्या लेक्चरचं कन्क्लुजन किंवा नीट एक्स्ट्रॅक्ट. हे कम्प्लिटली लर्न करायचं आहे. माझे सगळे व्हिडिओज मराठीमध्ये असणार आहेत, तर ज्या कुठल्या तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला मराठीमध्ये NCERT बायोलॉजी किंवा नीट बायोलॉजी अपेक्षित आहे त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.